या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन। नमस्कार श्रोतेहो, पीतांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत गोमय शेणखत या भागात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत। श्रोतेहो, विविध ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या पीतांबरीच्या ॲग्रीकेअर डिव्हिजनने बाजारात आणलेल्या गोमय शेणखत या उत्पादनाबद्दलची माहिती देण्यासाठी पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि पीतांबरीच्या ॲग्रीकेअर डिव्हिजनचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीयुत परीक्षित प्रभू देसाई आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत। परीक्षित सर नमस्कार, या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार। श्रीयुत परीक्षित प्रभू देसाई यांनी फॅमिली मॅनेज बिझनेस या विषयात MBA केलं असून शिक्षण चालू असताना त्यांनी पीतांबरीच्या कामाला सुरुवात केली। फॅक्टरी R&D या सर्व विषयांचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या 1 वर्षांपासून पीतांबरीच्या ॲग्रीकेअर डिव्हिजनचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ते काम पाहतात। परीक्षित सर, पीतांबरीच्या ॲग्रीकेअर या विभागासंबंधी आणि त्यामार्फत तयार करण्यात आलेल्या गोमय शेणखत या उत्पादनासंबंधी आम्हाला माहिती द्या। नमस्कार श्रोतेहो, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 25 वर्षांपासून पीतांबरीच्या होम केअर आणि हेल्थ केअर डिव्हिजनच्या सर्व प्रोडक्ट्सना आपल्यासारख्या असंख्य ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे। अभिनव आणि दर्जेदार उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करण्याबरोबरच पीतांबरीने स्वदेशी या विषयाला नेहमीच महत्त्व दिलं आहे। आपण पाहिलं आहे की हेल्थ केअर विभागातील उत्पादनांनाही आम्ही आयुर्वेदातल्या ज्ञानाच्या आधाराने तयार केले आहे। आयुर्वेदाप्रमाणेच या देशातलं कृषीशास्त्र खूप प्राचीन आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। निसर्गातून मिळालेल्या घटकांच्या आधारे अतिशय उत्तम प्रकारे शेती करण्याचं तंत्र इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माहिती होतं, म्हणून या देशाचं वर्णन सुजलाम सुफलाम असं केलं जातं। याच प्राचीन तंत्राचा अभ्यास करून त्या आधारे शेतीविषयक उत्पादनांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने पीतांबरी ॲग्रोकेअर डिव्हिजनची निर्मिती करण्यात आली। गाय हा प्राचीन शेतीचा केंद्रबिंदू होता। दुधापासूनच तिच्यासोबत मिळणारे शेण आणि गोमूत्र ही विविध कारणांसाठी उपयोगात आणलं जात असे। यातला प्रमुख उपयोग होता शेतीसाठी खत म्हणून। यासाठी कोकणात राजापूर तालुक्यातल्या तळवडे या आमच्या मूळ गावी गायीच्या शेणापासून शेणखत निर्मितीचा प्रयोग आम्ही करून पाहिला आणि यातून तयार झालेले उत्पादन म्हणजे पीतांबरी गोमय शेणखत। पीतांबरीचं गोमय शेणखत हा